च्या मातीची पोटासाठी ताटा तुट, माझ्या गावच्या मातीची पोटासाठी ताटा तुट, नोकरीच्या कासऱ्याची बांधलेली पाय कुट, नोकरीच्या कासऱ्याची बांधलेली पाय कुट, पोटतीच भर तरी कस करीत हैराण, पोटतीच भर तरी कस करीत हैराण, त्याच्यासाठीच माणूस गाव सोडून वैराण, त्याच्यासाठीच माणूस गाव सोडून वैराण, कैक पिढ्यांची पोटांची नाही भागलेली भूक, कैक पिढ्यांची पोटांची नाही भागलेली भूक, लेकरांच्या भल्यासाठी गावा वाटे रुख रुख, लेकरांच्या भल्यासाठी गावा वाटे रुख रुख. आणि तुम्ही बघा गावातला माणूस कुठेही जाऊ द्या, तालुक्याला जिल्ह्याला, तो मरण पावला की त्याचा अंत्यविधी कुठं होतो रे? गावातच आणतात त्याला. सगळा गाव वाट पाहतो स्मशानामध्ये. ही गावाची ताकद असते की गाव जन्मही देतं आणि गाव शेवटी आपल्यामध्ये सामावूनही घेतं. आणि म्हणून दूर गेलेल्यांची आज नाळ गावाशी तुटते, दूर गेलेल्यांची आज नाळ गावाशी तुटते, कुठ जरी मेल तरी माती गावातच होते, कुठ जरी मेल तरी माती गावातच होते, जन्म गावातच होतो होते गावातच माती, जन्म गावातच होतो होते गावातच माती, जन्म मरण वारीचा गाव विठ्ठल सोबती, जन्म मरण वारीचा गाव विठ्ठल सोबती. म्हणून आपण काय करायला पाहिजे? गावपणाच गावाच्या धन वाटू पसा पसा, गावपणाच गावाच्या धन वाटू पसा पसा, दिस आजचा आपला नाही उद्या भरवसा, दिस आजचा आपला नाही उद्या भरवसा. मित्रांनो, आम्ही पण शहरामध्ये राहतो. पण शहरात अपार्टमेंट नावाची संस्कृती असते. मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात, फ्लॅट असतात. त्या अपार्टमेंट शब्द जर आपण इंग्रजीतला वेगळा केला ना, तर अपार्ट शब्दाचा अर्थ होतो एकमेकांपासून वेगळा, आणि मेन शब्दाचा अर्थ मेंटॅलिटीशी निगडीत आहे. जिथं मानसिकतेने माणसं एकमेकांपासून दूर असतात, पण पिढ्यानपिढ्या एकमेकांच्या शेजारी राहून एकमेकांच्या पायात पडलेला काटाही त्याला माहिती होत नाही, असे शेजारी म्हणून आयुष्यभर एकमेकांशी मिळवतात आणि त्या 1-2 गुंठ्यामध्ये आपलं आयुष्य घालवतात. गावात मात्र तसं नाही. गावाचं चित्र, गावातल्या माया, ममता, प्रेम, जिव्हाळा. कोणतीही मुलगी नांदायला निघाली की गावातल्या सगळ्या स्त्रिया वेशीपर्यंत येतात, त्यांचे पदर अश्रूंनी ओले होतात. गावातला कुठलाही माणूस मरण पावला की अंत्यविधीसाठी पूर्ण जाती धर्माचा गाव स्मशानामध्ये जमा होतो. ही गावाची ताकद आहे. म्हणून गावाची व्याख्या सांगणाऱ्या शेवटच्या 2 ओळी तुमच्या समोर ठेवतो. सजलेल्या शहरांचे आत कुजलेले भाव, सजलेल्या शहरांचे आत कुजलेले भाव, ज्यालास ते काळीज, ज्यालास ते काळीज त्याला म्हणतात गाव, ज्यालास ते काळीज त्याला म्हणतात गाव, त्याला म्हणतात गाव, त्याला म्हणतात गाव. आणि गावाला काळीज असते. असं काळीज असलेल्या गावामध्ये आपण राहतो. म्हणून खऱ्या अर्थाने मला आपल्या सगळ्यांचा निश्चितपणे अभिमान वाटतो.
मित्रांनो असं म्हणतात की मुलाचे पाय